नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या सिद्धार्थ आर्ट डेली ब्लॉग या शेतकरी चॅनलमध्ये। तर 2023 आणि 2024 तर या कालावधीमध्ये सरासरी पावसाचं प्रमाण लक्षात घेता जो काही पीक विमा मंजूर केलेला आहे तर तो तुरळक का होईना पण वाटप चालू झालेले आहे। त्यामध्ये काही शेतकरी पात्र झालेले आहे तर काही शेतकरी अपात्र झालेले आहे। परंतु जे काही शेतकरी अपात्र झालेले आहे ते का अपात्र झालेले आहे किंवा त्या शेतकऱ्यांना पीक विमा का मिळालेला नाही किंवा अद्यापही त्या शेतकऱ्यांना आपला पीक विमा कोणत्या कंपनीमार्फत आलेला आहे किंवा कोणत्या बँकेत आलेला आहे याची सुद्धा कल्पना नाही। तर सविस्तर व्हिडिओ काय आहे जाणून घ्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती। तर व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका, जेणेकरून तुमचा सुद्धा जिल्हा याच्यामध्ये असू शकतो किंवा तुम्ही का पीक विम्यापासून वंचित आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळू शकते। कारण पहिला टप्पा तुरळक होऊन वाटप झालेला आहे आणि सरासरी जो राहिलेला आहे तो दुसऱ्या टप्प्याचं वितरण चालू झालेलं आहे। तर यामध्ये राज्यातील 34 जिल्ह्यातील पीक विमा संदर्भातलं महत्त्वाचं अपडेट आपल्या समोर आलेला आहे। तर यामध्ये बऱ्याच अधिसूचना देखील लागू केलेल्या आहे किंवा ट्रिगर 1 आणि 2 हे सुद्धा लागू केलेले आहे। आणि सध्या चालू आहे पोस्ट हार्वेस्टरच्या माध्यमातून जो काही पीक विम्याचं वितरण चालू झालेलं आहे तर ते आता खरीप हंगाम 2023 आणि 24 या पीक विमा योजनेअंतर्गत उर्वरित अनुदान म्हणून 2767 कोटी 12 लाख रुपयेची जी काही राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे तर ती 2767 कोटी 12 लाख म्हणजेच ही जी काही निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर तो कोणत्या जिल्ह्यांमध्ये मंजूर करण्यात आलेला आहे किंवा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित कधी होणार आहे तर ते पाहूया। तर सर्वात प्रथम त्याच्यामध्ये जी काही कंपनी आहे आपली तर ती कंपनी म्हणजे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। तर या कंपनीच्या माध्यमातून जे काही अनुदान जमा केलेलं आहे तर त्याचबरोबर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जर जे काही अनुदान जमा केलेलं आहे तर ते मिळण्याचं जे काही जिल्हे आहे तर ते बघूया। तर त्यामध्ये यवतमाळ असेल, अमरावती, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे अनुदान या कंपनीच्या मार्फत जमा केलं जाईल। त्यानंतर दुसरी जी कंपनी आहे ती म्हणजे युनायटेड इंडिया या कंपनीच्या माध्यमातून नांदेड, ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे अनुदान जमा केलं जाणार आहे। त्याचबरोबर पुढची जी कंपनी आहे ती म्हणजे SBI जनरल इन्शुरन्स कंपनी। तर या कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदान जमा केलं जाणार आहे। त्याचबरोबर पुढची जी कंपनी आहे ती म्हणजे HDFC आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी। तर या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा जो काही पीक विमा आहे हा हिंगोली, अकोला, धुळे, पुणे व धाराशिव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान जमा केलं जाणार आहे। त्यानंतरची जी कंपनी आहे ती म्हणजे भारतीय कृषी पीक विमा कंपनी आणि या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार व बीड हे काही जिल्हे आहे या जिल्ह्यामध्ये हे अनुदान जमा केलं जाणार आहे। त्याचबरोबर पुढची जी जिल्हा आहे तो कंपनी आहे ती म्हणजे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी। तर या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव व सातारा हे जे काही जिल्हे आहे त्या जिल्ह्याच्या माध्यमातून हा जो काही पीक विमा आहे तर तो येत्या 2 दिवसामध्ये जमा केला जाणार आहे। तर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जो आहे तो 2 दिवसामध्ये जमा केला जाणार आहे। त्यानंतर ICICI जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून परभणी, वर्धा, नागपूर हे काही 3 जिल्हे आहेत तर या 3 जिल्ह्यांमध्ये वितरण केलं जाणार आहे। त्यानंतर युनिव्हर्सल जनरल इन्शुरन्स कंपनी आणि या कंपनीच्या माध्यमातून जालना, गोंदिया व सोलापूर या जिल्ह्याचे जे काही पीक विमा आहे तो वितरण केला जाणार आहे। त्यानंतर शेवटची जी विमा कंपनी आहे ती म्हणजे तोडा जनरल इन्शुरन्स कंपनी, तोरामंडल जनरल इन्शुरन्स कंपनी। तर या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा जवळपास संभाजीनगर असेल, संभाजीनगरमध्ये सुद्धा या कंपनीच्या माध्यमातून जो काही अग्रिमचा पीक विमा आहे 2023 आणि 24चा हा वितरित केला जाणार आहे। आणि त्याचबरोबर यातूनच बाकी जो काही राहिलेला पीक विमा आहे तो जमा केला जाणार आहे। आणि एकंदरीतपणे या 13 कंपन्यांच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नव्हता त्याही शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणार आहे। तर त्या जे काही उर्वरित अनुदान आहे ते सुद्धा आता राज्य सरकारच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यात दिलं जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून हे जे काही पहिलं अनुदान आहे ते म्हणजे 2200 कोटी रुपयाचं वितरण झालं। परंतु आता जे काही दुसरं अनुदान आहे ते म्हणजे 2767 कोटी 12 लाख रुपये जे काही अनुदान आहे ते आता हे राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। तर पुरवणी मागणीद्वारे ही जे काही
पीक विमा आहे याला अखेर मंजुरी देण्यात आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे होतं 32 जिल्ह्यातील जे काही जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यामध्ये कोणत्या कंपनीच्या मार्फत आपल्याला पीक विमा दिला जाणार आहे त्याची सविस्तर माहिती. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत. आणि सर्वात महत्त्वाची काही तारीख आहे तर ती तारीख म्हणजे 31 मे पर्यंत जो काही पीक विमा आहे तो दिला जाणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन माहिती सोबत. तोपर्यंत सर्वांनी धन्यवाद.